सर मला ना आता माझं आयुष्य रिबूट करायचं. इनफॅक्ट मला तर संधी मिळते ना तर मला रिस्टार्ट करायचं आहे. म्हणजे नक्की काय करायचंय? स्टार्टअप करायचं आहे सर मला. म्हणजे माझं ना सर कॉलेजपासूनच एक स्वप्न होतं की स्वतःचा बिझनेस असावा, एक स्वतःचं स्टार्टअप असावं. पण दुसरीकडे ताईवर घरच्या जबाबदाऱ्या होत्या, त्यासुद्धा मला लवकरात लवकर कमी करायच्या होत्या. म्हणून जॉब केला. पण आता नाही सर. आता मला स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे. मला आता माझ्या स्वप्नांसाठी काहीतरी करायचं आहे. मी जर आता स्टार्टअपच करणार आहे. आणि बेसिक आयडिया कशी आहे माहिती आहे का? हे बघा, आय सी. आयडिया क्लिअर आहे तुझी? हो सर, आयडिया एकदम क्लिअर आहे. तुम्हाला माहिती आहे का, मी ना माझ्या फावल्या वेळेत हाच विचार करतो. कधी कधी हे डिलिव्हरी करताना आता ड्राईव्ह सुद्धा करायचो ना मी, सर माझ्या डोक्यात हाच विचार असायचा की रोहन, जर उद्या तुझा जर बिझनेस असला तर तू कसं वागशील, काय करशील, कसं मॅनेज करशील. त्यामुळे सर आयडिया तर एकदम क्लिअर आहे. मला सांग, तुझं प्रेझेंटेशन आणि बिझनेस प्रपोजल रेडी? सध्या या मोमेंटला ते रेडी नाही आहे, पण सर वेळ नाही लागणार. कारण बेसिक आयडिया माझ्या डोक्यात एकदम फिट आहे. मग नसेल तर रेडी कर, दाखव मला, बोलूया पुढे. म्हणजे सर बघूया की मला ते किती इंटरेस्टिंग वाटतंय, आणि जर वाटत असेल इंटरेस्टिंग तर मग बोलूया पुढे. तुम्हाला खरंच माझ्या स्टार्टअपमध्ये इंटरेस्ट आहे? अरे म्हणून तर मीटिंग केली आपण रोहन. थँक्यू 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 सो मच सर. मला तर कळतच नाहीये मी काय बोलू, पण थँक्यू सो मच. मी माझं प्रपोजल एकदम लवकर रेडी करतो आणि मी 100% तुमच्याकडे आणतो. आणि आय एम शुअर की तुम्हाला ते नक्की आवडेल. मी तुम्हाला निराशच नाही करणार, आय प्रॉमिस. ठीक आहे, तू आधी घरी जा, आराम कर. आजचा दिवस असाही तुझ्यासाठी खूप हेवी होता, हो ना? येस. आणि वन्स अगेन थँक्यू. हॅलो. हॅलो समर. हा काकू. अरे बापरे, काय माझ्या कानावर काय विचित्रच बातमी आली आहे. रोहन म्हणे तुझ्याकडे जॉब मागायला आला होता. नाही म्हणजे ती बातमी खोटीच असणार. पण कसं असं, म्हणजे आधी तर तू इतका स्वाभिमानी आहे. म्हणजे आधी पण तू जॉब जेव्हा त्याला ऑफर केला होतास तेव्हा तो नाही म्हणाला होता ना, नम्रपणे अगदी. म्हणजे आपण त्याला गरजाबाई हो अशी ऑफर दिली होती, तेव्हा किती नम्रपणे नकार दिला होता. नाही म्हणजे मला आवडला त्याचा स्वाभिमानीपणा. पण मग आता कशाला ना तो जॉब मागेल तुझ्याकडे. तेव्हाच त्यांनी ती ऑफर घेतली असती तर आता कुठेतरी जॉब करावा लागला नसता ना त्याला. सुखात असता, म्हणजे दोघंही डॉल आणि तो सुखात राहिले असते ना. मला तर असंच वाटतंय की अजूनही काही परिस्थितीचा प्रॉब्लेम असेल ना तर त्यांनी आणि डॉलनी सरळ आपल्या घरी राहायला यावं. काकू, रोहन सारखा स्वाभिमानी मुलगा मी आजपर्यंत कधी पाहिला नाही, आणि तो असं कधीच करणार नाही. आणि आता सुद्धा तो नोकरी मागायला आला नव्हता माझ्याकडे. मी त्याला ऑफर केली पण त्याने ती नाकारली. काय? पण करणार काय रे तो? म्हणजे आपल्या डॉलचे खर्च कमी असतात का काय? या दोन्ही मुलांचं ना मला कळत नाही. तू एक काम कर ना, तू त्याला आणि डॉलला आपल्या घरीच बोलव ना. त्याला काही गरज नाही आपल्याकडे यायची काकू. उलट त्याला आता त्याच्या स्टार्टअप वरती काम करायचंय. स्वतःच्या पायावर उभं राहायचंय त्याला, आणि त्यासाठी मी त्याला सपोर्ट करायचं ठरवलंय. बघू कसं वर्क होतं. पण आज एक गोष्ट पुन्हा एकदा क्लिअर झाली. काय? रोहन खूप गुणी मुलगा आहे. आदिराने उत्तम नवरा निवडलाय तिच्यासाठी, जो तिला उत्तम सांभाळणार आहे. एनिवे काकू, बोलूया आपण नंतर. माझी आता एक मीटिंग सुरू होईल. बाय. बाय. हेलो. जिसका मुझे था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार, वो घड़ी आ गई ताई. ओके ओके, तू गातोयस म्हणजे
भेट चांगली झाली राजवाडींबरोबर, हो ना? ऑफकोर्स भेट झालीये ताई. आणि तुला माहितीये का, तुला विश्वासच नाही बसणार त्याच्यानंतर काय झालंय त्यावर. ऐक ना रोहन, सस्पेन्स नको वाढू, सांग पटकन. ओके, सो काय घडलंय त्याच्या आधी मला तुला हे सांगू दे की समर सर आहेत ना, ह्या जगातली सगळ्यात कूल व्यक्ती आहेत ग. म्हणजे कसले भारी आहेत ते. मला आधी असं वाटायचं ओके की ते खूप असे स्ट्रिक्ट आणि प्रोफेशनल आहेत. हा म्हणजे आहेत ते असे स्ट्रिक्ट आणि प्रोफेशनल, पण खूपच भारी आहेत ग. रोहन, हे सगळं मला माहितीये. तू माझे पेशन्स टेस्ट करतोयस. मला पटकन सांग काय झालं. ओके, सो मला असं वाटलेलं की माझा जॉब गेलाय ना, म्हणून ते खूप डिसअपॉइंटेड असतील आणि म्हणून त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये भेटायला बोलवलंय. अगं पण असं काहीच नव्हतं. अगं उलट ही जी मीटिंग झाली ना, ती माझ्या स्टार्टअप बद्दलची होती. सो त्यांना ना माझ्या बेसिक आयडियामध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि नेक्स्ट टाइम मी जेव्हा त्यांना भेटणार आहे ना, तेव्हा त्यांना प्रेझेंटेशन सुद्धा प्रेझेंट करणार आहे. काय सांगतोयस? येस ताई, खरं सांगतोय ग. अगं एखाद्यानं किती चांगलं असावं. बघ ना, मी जॉब घालवून बसलोय याचं त्यांनी एकदाही गिल्ट नाही दिला मला. नाही रोहन, तू जॉब घालवलेला नाहीयेस आणि मुळात तुझा जॉब आता हातातून गेलाय, त्यात तुझी काही चूक नाहीये हेही माहितीये त्यांना. आणि काम तू चांगलंच करतोस ना, तर कंपनीने तुला काढून टाकले याची कारणं बाकी वेगळी होती. बरोबर आहे ताई तुझं, पण अगं हे समजून घेणारी लोक सुद्धा खूप कमी असतात ना. तुला खरंच सांगतोय, समर सर ना कमाल आहेत. मला माहित होतं असंच काहीतरी होणार. राजवाडींकडे ना एक नॅक आहे, म्हणजे ते ना असे कधीच कुणाला निराश नाही करत, ते डिस्करेज करत नाही. मी जेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये जाते ना, तेव्हा पण मी कायम बघते की कोणाचं समजा काही चुकलं, कोणाला काहीतरी येत नाही असं वाटलं तर ते कधीच त्यांना धारेवर धरत नाहीत. त्याचे शांतपणे बोलतात, शांतपणे समजावून सांगतात, प्रत्येक वेळी बोलताना समोरच्याला प्रोत्साहन देतात. म्हणजे काय ना, एक अशी वेगळीच कला आहे रे त्यांच्याकडे. आता बघ ना, तुझ्या स्टार्टअप मध्ये त्यांनी तुला इंटरेस्ट दाखवलाय ना, म्हणजे एकीकडे त्यांनी तुझा स्वाभिमान राखला आणि दुसरीकडे तुला मदतही करून टाकली. मला माहितीये ते दाखवत नाहीत, पण समोरच्याच्या मनाचा इतका बारकाईने विचार करतात. उगीच नाही अरे, त्यांचा सगळा स्टाफ त्यांच्यासाठी वर्षानुवर्ष कष्ट घेतोय. वर्षानुवर्ष तीच माणसं त्यांच्यासाठी काम करतायत आज. याचं कारण ही इज अन अमेझिंग बॉस. त्यांना आपल्या एम्प्लॉईजच्या आणि आपल्याबरोबर काम करणाऱ्यांच्या कष्टाचा प्रचंड आदर करता येतो. त्यांच्यातनं माणसांना पारखण्याचं कौशल्य आहे. ग्रेट आहे ते यार ते. हो वाव ताई, म्हणजे मला जितकं आठवतंय मी तुला कधीच कोणाबद्दल एवढं भरभरून बोलताना ऐकलं नव्हतं ग. काय म्हणजे काय आहे ना, तुला एकेकाळी त्यांचा किती राग यायचा आणि आता बघ, व्हॉट अ जर्नी. हा हे बघा, एवढं नाहीये काही, म्हणजे ठीक आहे मला येतो अजूनही राग त्यांचा, पण जे गुण आहेत ते त्यांच्यात आहेतच. अच्छा, हे गुण तुला आधी दिसले नव्हते का? याच जर्नी बद्दल बोलतोय मी ताई. सिरियसली तू ना, तू खूप लकी आहेस. बरं जा आता, शहाणपणा करू नकोस. मी ठेवते आता फोन, तू लाग तुझ्या प्रेझेंटेशनच्या तयारीला. येस, बाय, टेक केअर. बाय बाय.